अहो सासूबाई, माझं पेन कुठं आहे? एक मिनिट, हे घ्या, हे पेन, रुमाल आणि हा डबा, विसरू नका. विसरलं नाही तुम्ही. आता मला दररोजची सवय आहे. तुम्ही कसा त्रास घेता? बसा तुम्ही शांतपणे. अहो बसून काय करू मी? हा, तुमचं सगळं व्यवस्थित होऊक नको, नाही तर सरूला माझी कंप्लेंट कराल. तुझी आई काही काम करत नाही. मी कंप्लेंट सरूला? बाबा शिरा घ्या. आजी तुम्ही सुद्धा बस आणि खाऊन घ्या. अरे नचे, शिरा खाऊन घे. नाही आजी, मला जरा लवकर जायचं. अरे असं काय, खाऊन घे. आजी नाही, मला जरा एक मीटिंग आहे महत्वाची. मी कॅन्टीन मध्ये जाऊन घे, ठीक आहे? अरे नची असं काय करतोय? 2 घास खाऊन घे. तुला आवडतोय ना म्हणून खास बनवलाय मी आज शिरा. एकदा सांगितलं ना, कळत नाही. अरे पण उगाच मागे लागू नको, वाद होते. आजी येतो, बाबा येतो. असं काय? असं का बघतोय? अचानक काय झालं? काल काही बोलला नाही मला. आज सकाळी एकदम ऑफिसला पळाला. अचानक काय नाही हो जावई बापू, निशाशी असाच वागता तो. तिने काय सांगायचं नाही, बोलूच नाही. तिच्यावरचा राग गेलेला नाही ना त्याचा अजून. मी बोलू का त्याच्याशी? नाही नाही बाबा नको प्लीज, राहू दे. त्याला थोडा वेळ लागेल, काही हरकत नाही. आई आणि आजी बोलल्यात त्याच्याशी, पण काहीच उपयोग झाला नाही. मला वाटतं ना, ही माझी स्वतःची परीक्षा आहे. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे बाबा, काही हरकत नाही. अगो आमचा पण तुझ्यावर विश्वास हा, कळला? तू काळजी करू नको. जमेल तसं आम्ही पण बोलत असतो ना त्याच्या बरोबर. आजी मी स्वयंपाकाचं बघते. नचीला जरा समजावला हवं, उगाच ताटतोय तो. नाही जावई बापू, नवरा बायकोत आपण काय बोलूच नाही. तुम्ही पण काय बोलू नका, त्यांचं काय ते बघून घेतील, कळला? हॅलो हॅलो बाबा. काय यावेळेला कसं काय फोन केलास? सगळं ठीक आहे ना तिकडे? हो बाबा, सगळं व्यवस्थित आहे. मी तुम्हाला हे सांगायला फोन केला की आज अंबा बाबूजींच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर दादीजींनी सांगितलं तुम्हाला निमंत्रण द्यायला, पण तुम्हाला इतक्या लांब यायला जमणार नाही ना म्हणून. पण बाबा तुम्हाला जमलं तर तुम्ही विश करायला फोन करा. हो करतो फोन करतो. मग काय तू काय आज काय तयारी काय? आज काय विशेष? आज धमाल आहे इथे. म्हणजे सरप्राईज पार्टी ठेवली आहे. अंबा बाबूजींच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवणार आहोत आणि खूप गिफ्ट आणलेत, खूप सारी तयारी केली. अरे वा वा वा, छान छान छान. हे सगळं तुझं डोकं दिसतंय. हो म्हणजे सगळ्यांनी मिळूनच तयारी केली आहे. बरं बाकी तिकडे कसं आहे सगळं? आई बरी आहे? आई छान असावी. पुण्याला गेली 4 दिवस. पुण्याला कशाला? शाळेच्या कामासाठी गेली आहे. बरं, आणि आजीबाई? हा आजी नेहमी सारखीच. अगं तुझा फोन म्हटलं तर खुश आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.